नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चिरनेर परिसरात वाहने चोरणारी टोळी सक्रिय, दिघाटी गावात घरफोडी, पोलीस चोरट्यांच्या शोधात। चिरनेर परिसरात वाहने चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे। अज्ञात चोरट्यांनी घराच्या अंगणात पार्किंग करून ठेवलेली मोटारसायकल अंधाराचा फायदा उठवत चोरून नेल्याची घटना सोमवार दिनांक 7 रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे। तर ज्या मोटारसायकली चालू झाल्या नाहीत त्या चिरनेर दिघाटी या रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढल्याची ही घटना घडली आहे। तसेच दिघाटी गावात अज्ञात चोरट्यांनी घरातील पैसे अंधाराचा फायदा उठवत घेऊन पोबारा केल्याची घटना ही घडली असून पोलीस यंत्रणा अज्ञात चोरट्यांच्या शोधात आहेत। चिरनेर गावातील रहिवासी महादेव परदेशी व अविनाश म्हात्रे यांच्या घराच्या अंगणात पार्किंग करून ठेवलेली मोटारसायकल अंधाराचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवार दिनांक 7 रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली आहे। महादेव परदेशी यांची मोटारसायकल अंधाराचा फायदा उठवत चोरून नेण्यास चोरट्याने यश आले आहे। मात्र अविनाश म्हात्रे यांची मोटारसायकल चालू न झाल्याने सदरची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला टाकून चोरट्यांनी पोबारा केला आहे। रस्त्याला लागून जे लोक राहतात त्यांचीच वाहने त्यांनी चोरली आहेत, जेणेकरून वाहन चोरल्यानंतर सुसाट वेगाने पळून जाता यावे असा त्यांचा उद्देश असेल। धूम चित्रपटाप्रमाणे ही योजना अज्ञात चोरट्यांनी आखली आहे। मात्र सदर घटना ही CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेसंदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून उरण पोलीस यंत्रणा चोरट्यांचा शोध घेत आहेत। तर पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दिघाटी गावात अज्ञात चोरट्यांनी घरातील सामानाची नासधूस करत पैसे चोरून नेण्याची घटना सोमवारी दिनांक 7 रोजी दिघाटी रस्त्यालगत घडली आहे। तसेच अज्ञात चोरट्यांनी दिघाटी रस्त्याच्या कडेला मोटारसायकल टाकून पळ काढला आहे। सदर मोटारसायकल ही महादेव परदेशी यांची नसल्याने त्यांची मोटारसायकल चोरीला गेली अशी माहिती महादेव परदेशी यांच्याकडून मिळत आहे। या दोन्हीही घटनांसंदर्भात पोलीस यंत्रणा चोरट्यांचा शोध घेत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, चिरनेर।